नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल। तर विद्यार्थी मित्रांनो, एक खूप महत्त्वाचा अपडेट आणला आहे। जवळपास 2000 पदे यामध्ये आहेत। 1900 प्लस या ठिकाणी पदांचा हा अपडेट आहे। समुदाय आरोग्य अधिकारी जे कोणी ऐकून आहेत आणि जे कोणी ऐकून नाहीत तर त्यांच्या दोघांसाठी पण पहा, समुदाय आरोग्य अधिकारी हे जे पोस्ट आहे महाराष्ट्रामध्ये, पूर्ण भारतामध्ये हे पद आहे। आयुष्मान भारत ही जी योजना आहे, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत हे पद चालतं पूर्ण भारतामध्ये। माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेबांनी ही योजना काढलेली आहे, ज्यामध्ये ग्रामीण भागामध्ये जे सब सेंटर असतात तर त्या सब सेंटर लेवलमध्ये ही पोस्ट निर्माण करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये BSc नर्सिंगवाले, त्यानंतर पोस्ट बेसिक BSc नर्सिंगवाले, त्यानंतर BMS, त्यानंतर BHMS आणि युनानी असे एवढे जण या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। एवढ्या जणांसाठी ही पद भरती असणार आहे। जवळपास 2000 पदाची ही भरती आहे। तर पहा, या ठिकाणी लेटेस्ट आहे 6/10/2025चं हे अपडेट आहे। तर पहा, एवढे जण हे फॉर्म भरू शकतात। याची सॅलरी जी आहे जवळपास 40,000 सॅलरी भेटते, ज्यामध्ये 25,000 तुमचं एकत्रित मानधन आहे आणि 15,000 तुमचा कामावर आधारित हा मोबदला असतो। तर ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे तुम्हाला। व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका। तर CHO खूप चांगलं पद आहे नर्सिंग प्रोफेशनसाठी। पहा, यामध्ये तुम्हाला OPD काढायचं असते, नॅशनल प्रोग्राम्स पूर्ण फॉलो करायचे असतात। महाराष्ट्राच्या अंतर्गत जे काही प्रोग्राम चालतात ते सर्व तुम्हाला फॉलो करायचे असतात। या संदर्भात तुम्हाला जर व्हिडिओ सॅलरीच्या संदर्भात किंवा डिटेल माहिती पाहिजे असेल तर आणखीन एक व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओची लिंक जी आहे सॅलरीच्या संदर्भामध्ये CHOच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो, जेणेकरून तुम्हाला CHOच्या संदर्भामधले सॅलरी पूर्ण महाराष्ट्रामध्ये किती असते त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून जाईल। पाहायचं असेल तर लिंकमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता। सध्या आपण ही जी भरती आहे त्या संदर्भामध्ये लक्ष देऊ। तर पहा, 6 तारीख आज आहे 6/10/2025। ही जी आहे माननीय मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित पद भरतीचा आढावा घेण्यात आला होता। त्यामधले हे मीटिंगचे मिनिट्स आहेत, म्हणजे बैठकीचे इतिवृत्त आपल्याला भेटलेले आहेत। तर पहा, संदर्भ जोडलेला 29/7/2025चा, त्यानंतर 13/9/2025चा। तर यामध्ये काय सांगायला लागले तर 13/9/2025 रोजी टिप्पणी यामध्ये आहे। तर उपरोक्त विषयांवे प्रकाश आंबेडकर जे की आपले सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटीचे कुटुंब कल्याणचे मंत्री आहेत, अध्यक्षतेखाली यांच्या 30 जुलै 2025 रोजी दुपारी 5 वाजता या ठिकाणी बैठक पार पडली होती, ज्यामध्ये सदर बैठकीमध्ये कोण कोण उपस्थित होतं तर महाराष्ट्रामधले जेवढे की आरोग्याच्या संदर्भामधले अधिकारी आहेत ते सर्व अधिकारी या ठिकाणी बैठकीस उपस्थित होते। तर पहा, जे आहेत बलकवडे सर जे आयुक्त आहेत आरोग्य सेवाचे, त्यानंतर विजय कंदेवाड सर। पहा, ज्या कोणाला CHO पद माहिती आहे किंवा CHOमध्ये जॉब करतायत त्यांना कंदेवाड सरांचं नाव ऐकून असेल। त्यानंतर संजीव कुमार जाधव सर, त्यानंतर दीपक केंद्रे सर हे उपसचिव आहेत, संजीव हे सहसंचालक आहेत, विभूते सर उपसचिव आहेत, गायकवाड सर हे सचिव आहेत, त्यानंतर डॉक्टर माधुरी काळे सहाय्यक, त्यानंतर श्वेता सावतकर आणि कारेगावकर आणि स्वप्नल आहिरे। अशा प्रकारे एवढ्या अधिकाऱ्यांसोबत प्रकाश आंबेडकर साहेबांची बैठक झाली होती, ज्यामध्ये सदर बैठकीमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत म्हणजे नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत जे आहे काय काय बैठकीची जी वॅकन्सी आहे वॅकन्सी बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली होती। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो पॉईंट आहे पहा, नॅशनल हेल्थ मिशनच्या पदभरती संदर्भात। तर पदभरती संदर्भामध्ये ऑलरेडी आपण परमनंटचं जे यामध्ये NHMचे कर्मचारी होणार आहे 10 वर्षानंतरचं, त्याचा पण अपडेट घेत असतो, त्याचा पण व्हिडिओ आपण माहिती जशी जशी भेटेल तशी अपलोड करत असतो। तर या ठिकाणी पहा, विशेष सूचना व निर्देश काय विषय, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गतील राज्यस्तरावरील 181 पदापैकी 124 पदांचे आदेश निर्गमित करण्यात आलेले असून
उर्वरित आदेश तात्काळ निर्गमित करण्याची कारवाई करावी. ठीक आहे. त्यानंतर समुदाय आरोग्य अधिकारी म्हणजेच कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणजेच CHO. ठीक आहे. समुदाय आरोग्य अधिकारी, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, CHO यांच्या 1928 पदे भरण्याबाबत लक्षात असू द्या, 1 महिन्यापूर्वीच आपण 2000 पदं CHOचे निघणार आहेत म्हणून एक व्हिडिओ टाकला आहे आपल्या चॅनलवर. तुम्ही तो पाहून घ्या आणि ज्यांनी पाहिला असेल त्यांना नक्कीच ह्या व्हिडिओची आणि त्या व्हिडिओची लिंक भेटून जाईल. म्हणजे तुम्हाला समजून जाईल की आपल्या यूट्यूब चॅनलवर जी काही इन्फॉर्मेशन येते ती जेन्युइन येते. ठीक आहे. तर नक्कीच तुम्ही जर पहिल्या वेळेस आला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. अशी जी माहिती आहे ती आपण सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर टाकण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना याचा लाभ व्हायला पाहिजे. आपल्या व्हिडिओद्वारे एकही जर विद्यार्थ्याला जॉब भेटला तर त्या व्हिडिओचा पूर्ण काम झालं. ठीक आहे. त्या विद्यार्थ्यापर्यंत माहिती भेटली किंवा त्याला जॉब भेटला, त्या व्हिडिओचं सफल झालं व्हिडिओ काढण्याचं. ठीक आहे. तर पहा, जाहिरात ही 2 आठवड्यामध्ये प्रसिद्ध करण्यात यावी असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. पत्राची तारीख पण तुम्हाला सांगितलेली आहे 6 तारखेचा आणि 15 दिवसापासून, यापासून 15 म्हणजे आचारसंहिता दिवाळीच्या नंतर लागणार आहे. तर आज 6 तारीख आहे, दिवाळी 21-22 तारखेपासून आहे. तर मधले जे 15 दिवस आहेत ह्या 15 दिवसामध्ये CHOची जाहिरात येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कोणाला CHOचं जॉब हवे, एकदम बेस्ट नर्सिंग प्रोफेशनमधलं सर्वात उत्कृष्ट जॉब म्हणजे समुदाय आरोग्य अधिकारी. तुम्हाला सबसेंटरमध्ये जाऊन जॉब करायचा असतो. सबसेंटरच्या लेवल रिलेटेड पण यामध्ये थोडीशी शॉर्टकटमध्ये माहिती सांगतो. जास्त जर सांगितलं तर व्हिडिओ थोडासा मोठा होतो. बॅक टू द टॉपिक येऊ, ज्यामध्ये समुदाय आरोग्य अधिकारीचे 1928 पदे भरली जाणार आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांच्या सेवा समावेशनाबाबत कारवाई करावी. समकक्ष पदाची सेवा समावेशनाबाबत तात्काळ कारवाई करावी. तर पहा, या ठिकाणी जे NHMचे कर्मचारी आहेत परमनंटच्या बाबतीत त्यांच्यासाठी पण गुड न्यूज आहे. त्यांच्यावर पण कंत्राटी कर्मचाऱ्यांचे जे नियम आहेत 10 वर्ष प्लस वाल्यांना परमनंट करा, त्यांच्यासाठी पण गुड न्यूज आहे. ते पण कर्मचारी बरेच वाट पाहत आहेत परमनंटसाठी, त्यांना पण तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये त्यांच्यासाठी पण ही खूप चांगली गुड न्यूज असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पहा, या ठिकाणी नेक्स्ट पुढं काय सांगितलं, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचारी यांची बदली धोरण तयार करण्याबाबत उचित कारवाई करावी. ठीक आहे. NHM मध्ये जे कंत्राटी कर्मचारी असतात त्यांच्यासाठी बदली जे असते हे धोरणच नाही आहे. बदली त्यांच्यामध्ये केलीच जात नाही. ट्रान्सफर पॉलिसी त्यांच्यामध्ये लागूच नाही आहे. तर त्यासाठी ही ट्रान्सफर पॉलिसी पण चालू करावी या ठिकाणी ह्या बैठकीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर वैद्यकीय पद भरती, आयुक्तालयाकडून जे आहे आयुक्त ऑफिसकडून 200 वैद्यकीय अधिकारी यांची सेवा समाप्तीचे प्रस्ताव शासनास सादर करण्यात आलेले आहेत असून त्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी. बंदीपत्र म्हणजेच बॉन्डेड वैद्यकीय अधिकारी पॉलिसी रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण करून अनधिकृत जी काही गैरहजर आहेत, अनधिकृत गैरहजर वैद्यकीय अधिकारी यांची सेवा समाप्तीचे प्रक्रिया पूर्ण करून जेवढे वैद्यकीय अधिकारी यांची पदे रिक्त होतील त्यांची बिंदू नामावली निश्चित करून पदे भरण्याकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी. मेडिकल ऑफिसरसाठी पण गुड न्यूज आहे. मेडिकल ऑफिसरचे जे कोणी आपले चॅनलवर सबस्क्रायबर आहेत त्यांना पण गुड न्यूज असणार आहे. त्यांची पण वॅकन्सी या ठिकाणी येणार आहे, जी की सांभाळणार पूर्ण उपसचिव सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्याद्वारे. गट क सेवा प्रवेश नियम, गट क मध्ये सेवा प्रवेश नियम सुधारित करणे, तात्काळ कारवाई करावे. 5 ऑक्टोबर जे आहे झाल्यानंतर, आचारसंहिता संपल्यानंतर गट कचे RR तयार होतील, जे की फेब्रुवारीचा कालावधी दिलेला आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण सांगितलं आहे फेब्रुवारी जे आहे कालावधी RRचा तयार करण्याचा शेवटचा महिना या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेला आहे. RR तयार झाल्यानंतर लवकरच भरतीला पण सुरुवात होईल. त्यानंतर अधिसंख्य पदे निर्माण करणे, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या वैद्यकीय अधिकारी यांचे साठी 780 अधिसंख्य पदे निर्माण करण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात यावा. तर या ठिकाणी एवढी माहिती होती. यामध्ये डॉक्टर सुनील
गोलाईत जे आहेत सुनीता गोलाईत सहसंचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान यांची सही आहे. त्यानंतर सर्व प्रतिमध्ये या माहिती आहेत. तर ही सर्व माहिती आहे. जर ज्या कोणाला CHOच्या संदर्भामध्ये माहीत नसेल त्यांच्यासाठी शॉर्टमध्ये परत सांगतो. समुदाय आरोग्य अधिकारी ही जे पद आहे तर पहा अशा प्रकारचे हे समुदाय आरोग्य अधिकारीसाठी हे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. हे प्रायमरी हेल्थ सेंटर झालं. ठीक आहे. तर समुदाय आरोग्य अधिकाऱ्याला काय असतंय, सब सेंटर असते, जे की आयुष्यमान भारत अंतर्गत हे पूर्ण स्कीम चालते. याचं जे आहे सब सेंटरचं नाव बदलून काय करण्यात आलं आहे, आरोग्य मंदिर. जे अगोदर नाव होतं जे काय होतं प्रायमरी हेल्थ सेंटर, त्यानंतर सब सेंटर, कम्युनिटी हेल्थ सेंटर, जे हे सगळे नावं जे आहेत यामध्ये सुरुवातीला जे आहे सब सेंटर जे की असतं 5000 लोकसंख्येसाठी एक CHO नेमला गेला जातो. 5000 लोकसंख्येसाठी सब सेंटर, त्याचं नाव बदलून आता आयुष्यमान आरोग्य मंदिर असं ठेवण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्रायमरी हेल्थ सेंटर, नेक्स्ट याच्यानंतर सब सेंटर नंतर येतं प्रायमरी हेल्थ सेंटर. यामध्ये तुम्हाला लोकसंख्या जास्त असती, 20,000 ते 30,000 यामध्ये लोकसंख्या कव्हर केली जाते. एका सब सेंटरला तुम्हाला 4-5 गावं असतील. 4-5 गावामध्ये तुम्हाला हे लोकसंख्या कव्हर करावं लागेल. त्यानंतर प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये 20,000 ते 30,000 लोकसंख्या असेल. ती 20,000 ते 30,000 लोकसंख्या प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये असेल, जी की तुम्हाला कव्हर करायची त्या मेडिकल ऑफिसरला. या प्रायमरी हेल्थ सेंटर अंतर्गत सब सेंटर असतील 2-4 जे काही असतील सब सेंटर, त्या प्रत्येकी सब सेंटरमध्ये एक CHO तुम्हाला नेमला जातो. ठीक आहे. मग हे जे तुम्ही नवीन CHO पोस्ट होतील हे सर्व सब सेंटरमध्ये पोस्टिंग केली जातील, जे की आयुष्यमान आरोग्य मंदिर जे आहे या ठिकाणी तुमची पोस्टिंग असणार आहे. तुम्हाला रिपोर्ट कुठं करायचं आहे, सर्व PSCला रिपोर्ट करायचं आहे. ठीक आहे. PSC कुठं करेल, THOला करेल. THO म्हणजे तालुका हेल्थ ऑफिस. त्यानंतर THO कुठं करेल, DHO ऑफिसला, म्हणजेच डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिस. अशा प्रकारे हे पूर्ण सिक्वेन्स असतं. ठीक आहे. सब सेंटर, त्यानंतर प्रायमरी हेल्थ सेंटर, त्यानंतर THO ऑफिस, त्यानंतर डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिस. अशा प्रकारे सर्व माहिती ही फॉरवर्ड होते. तुम्हाला जॉब हे सब सेंटरमध्ये करायचं आहे. सॅलरी पण यामध्ये खूप चांगली असते विद्यार्थी मित्रांनो. सॅलरी यामध्ये तुम्हाला 40,000 सॅलरी भेटते. ठीक आहे. 40,000 सॅलरी, ज्यामध्ये तुम्ही जर आदिवासी एरियामध्ये असेल तर तुम्हाला 15,000 हा हार्डशिप अलाउन्सेस म्हणून एक्स्ट्रा 15,000 भेटतात. यामध्ये आता इन्क्रीमेंट पण चालू झालेलं आहे. जवळपास 1,500 ते 1,700 या ठिकाणी इन्क्रीमेंट तुम्हाला भेटतं विद्यार्थी मित्रांनो. तर एकदम छान बेस्ट जॉब आहे. अभ्यासाला लागा. अभ्यासासाठी तुम्हाला स्पेशली जे आहे तुम्हाला कम्युनिटीच्या रिलेटेड जास्त अभ्यास करावा लागेल. कम्युनिटीचे सब्जेक्ट आहे ते कव्हर करावं लागेल पूर्ण. यामध्ये तुम्हाला जे की तुम्हाला या ठिकाणी सुरुवातीला एंट्रन्स एक्झाम घेण्यात येईल. पहा, बऱ्याच जणाला प्रश्न असेल की सर हे तर कंत्राटी भरती आहे. कंत्राटी भरती आहे, पण विद्यार्थी मित्रांनो ही भरती भविष्यामध्ये परमनंट होण्याचे खूप सारे चान्सेस आहेत. कारण जेव्हा केंद्राचा GR निघाला होता, RR होता, त्यामध्ये ऑलरेडी मेन्शन होते की 6 वर्षानंतर CHOला परमनंट करा म्हणून. ठीक आहे. पण स्टेट लेवलनं काही स्टेटमध्ये हे परमनंट झालेले, तर महाराष्ट्रामध्ये पण अद्याप परमनंट झालेले नाहीत. ठीक आहे. पण भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये CHO नक्कीच परमनंट होण्याचे खूप सारे चान्सेस आहेत. त्यामुळं ही जॉबची संधी सोडू नका. CHOची तुम्हाला तयारी करायचं असेल तर सुरुवातीला एंट्रन्स द्यावी लागेल. एंट्रन्स दिल्यानंतर नेक्स्ट थिअरी द्यावी लागेल. थिअरी पण एक्झाम असते यामध्ये. त्यानंतर नेक्स्ट असेल तुमचं मुलाखत. अशा 3 प्रकारच्या या ठिकाणी गोष्टी असतात. थिअरीमध्ये तुम्हाला बुक्स वगैरे भेटतात. त्या बुक्स एंट्रन्समध्ये जे बुक्स असतात, तुम्ही एंट्रन्स क्लिअर झाल्यानंतर थिअरीमध्ये तुम्हाला सर्व थिअरीचे क्वेश्चन वगैरे सॉल्व करायचे असतात. अशा प्रकारे हे पूर्ण प्रोसेस असतं. मोस्टली तुम्हाला नॅशनल प्रोग्राम आणि कम्युनिटी हेल्थ रिलेटेडच क्वेश्चन असतात. जर व्हिडिओ आवडला असेल तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा. थोडासा मोठा झालेला आहे व्हिडिओ, पण तुमच्या इन्फॉर्मेशनसाठीच हा व्हिडिओ पूर्ण काढलेला विद्यार्थी मित्रांनो.